नमस्कार. आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे कंधार हा किल्ला, जो येतो कंधार गावात, तालुका कंधार व जिल्हा नांदेड हे त्या किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे, भव्य आहे. पाहू शकतो नांदेड मधला एक प्रसिद्ध किल्ला आहे. हा खूपच प्रसिद्ध आहे व खूपच सुंदर सुद्धा आहे. नांदेड शहरापासून 58 किलोमीटर अंतरावर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. 4थ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूटांची ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगतुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली. राष्ट्रकूटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे. 4थ्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी या किल्ल्यात अनेक बदल बांधकामे केली. आजही हा बदल आपल्याला पाहता येतो. पुरातत्व खात्याने किल्ला उत्तम रीतीने ठेवलेला आहे. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत. त्यांच्या बांधकाम शैलीत वैविध्य आहे. हा किल्ला आपणाला सकाळी 9:30 ते 5 या वेळेत पाहता येतो. किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी 1 दिवसाची वेळ आपल्याला लागते. 4थ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. 7व्या शतकात राष्ट्रकूट घराण्यातील राजा कृष्ण याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला. त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगतुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने 9व्या शतकात कंधार जाळून टाकले. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याचबरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकूटांनी त्यांची राजधानी गुलबर्गाजवळील मॅनखेटला या ठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला. 12व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. 13व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महम्मद तुघलकाने 1347 मध्ये किल्ला जिंकून घेतला होता. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले. 12 वर्ष किल्लेदार म्हणून राहिल्यावर त्याने बंड केले, ते तुघलकाने मोडून काढले. 1347 मध्ये हसन गंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली. तेव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर 1565 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. 1596 मध्ये चांद बिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला 1620 मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला. किल्ल्यात अंबारी बुरुज, दर्गा, मस्जिद बांधली आणि किल्ल्यात पाणी पुरवठा योजना राबवली. मोगल बादशाह शहाजहानने 1631 मध्ये नशीर खान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलांनी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने 19 दिवस किल्ला लढवला, पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 18व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता. कंधार किल्ला भुईकोट असल्यामुळे संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला आहे. हा खंदक घडीव दगडांनी बांधून काढलेला आहे. खंदकाच्या भिंतीची जाडी साधारणपणे 12 फूट आहे. खंदकातील पाण्याचा बाहेर निचरा होऊ नये यासाठी भिंत एवढी जाड ठेवलेली आहे. खंदकाची रुंदी 100 फूट आणि खोली 50 फूट आहे. अनेक वर्ष खंदकात गाळ साठल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे. तसेच कंधार गावात राष्ट्रकूटांनी बांधलेल्या जगतुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेल्या मोऱ्या आणि सांडवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहता येतात. खंदक साफ करण्यासाठी तसेच दुरुस्त करण्यासाठी त्यात उतरावे लागते. त्यासाठी ठराविक अंतराने जिने बांधलेले आहेत. सध्याच्या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक विहीर आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे. आज आपल्याला किल्ल्यात जाण्यासाठी खंदकात उतरून जावे लागते. पुरातत्व विभागाने त्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता.
या प्रवेशद्वारातून खंदकात उतरल्यावर पुरातत्व विभागाने केलेल्या बांधकामात एक कमान बांधली आहे. खंदक पार करून किल्ल्यासमोर पोहोचल्यावर भक्कम उत्तराभिमुख लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले असल्यामुळे त्याला लोहबंदी दरवाजा हे नाव पडले आहे. या दरवाजावर थेट मारा करता येऊ नये यासाठी त्यासमोर जिबीची भिंत बांधली आहे. लोहबंदी दरवाजाची उंची 12 फूट, रुंदी 10 फूट आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी नवीन लोखंडी दरवाजा बनवलेला असून त्याला कुलूप लावलेले असते. सकाळी 9:30 ते 5 एवढा वेळ आपणाला किल्ला पाहता येतो. किल्ल्याला 2 तटबंदी आहेत. लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. बाहेरील तटबंदीची उंची 120 फूट असून रुंदी 12 फूट आहे. आतील तटबंदीची उंची 150 फूट असून रुंदी 12 फूट आहे. आतील व बाहेरील तटबंदीमध्ये 15 फुटाचे अंतर आहे. दोन्ही तटबंदींना लागून फांद्या आहेत. तसेच तटबंद्यांवर चर्या आहेत. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर वाट काटकोनात वळते. समोरच एक पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. त्याला मछली दरवाजा या नावाने ओळखले जाते. दरवाजाची उंची 15 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. मछली दरवाजावर 2 शिलालेख आहेत. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. त्यात हा लेख मोहम्मद तुगलक याचा आहे. मछली दरवाजातून आत शिरल्यावर घुमटाकार छतावर नक्षीकाम केलेलं आहे. या छतावर 2 मासे कोरलेले दिसतात. त्यावरून या दरवाजाचे नाव मछली दरवाजा असे पडले. मछली दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. निजाम शहा याने 12व्या इमामसाठी सगळे नवस फेडले असे त्यात लिहिले. मछली दरवाजातून आत शिरल्यावर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात दरवाजाच्या बाजूला 6 देवड्या आहेत. या देवड्याच्या शेवटी एक जिना आहे. त्या ठिकाणी एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला म्हणजेच प्रांगणात शिरल्यावर उजव्या बाजूला एक मजली इमारत आहे. त्या इमारतीला अंबारखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाचे शिल्प पाहायला मिळते. राष्ट्रकूट काळातील किल्ल्यातील मंदिर आणि इतर वास्तू पाडून त्याचेच दगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी त्यानंतरच्या इस्लामी शासकांनी वापरल्यामुळे जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजाजवळ अंबरखाना असण्याची शक्यता कमी आहे, कारण किल्ल्याच्या आती एक अंबरखाना आहे. त्या इमारतीचा उपयोग कचेरीसारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने प्रशासकीय कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात प्रवेश करण्याची आवश्यकता पडू नये, त्यांची कामे बाहेरच्या बाहेर व्हावीत याकरिता कचेरी असण्याची शक्यता आहे. आता या इमारतीत पुरातत्व खात्याचे कार्यालय आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूस जो भव्य बुरुज आहे त्याला टेहाळणी बुरुज म्हणतात. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते. लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीमध्ये आहे. देवड्या संपल्यावर उजव्या बाजूला एक मार्ग जातो. या मार्गाने गेल्यास आपल्याला बाह्य तटबंदीवरून फिरता येते. प्रांगणाच्या टोकाला आतील तटबंदीत एक भव्य दरवाजा आहे. या दरवाजाला रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणतात. दरवाजाची उंची 20 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 भव्य बुरुज आहेत. उजव्या बाजूला महाकाली बुरुज आहे. या बुरुजावर फारसी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. रंगीन दरवाजाच्या डाव्या बाजूला भव्य बुरुज आहे. तो बुरुज शाह बुरुज किंवा इब्राहिमी बुरुज या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाच्या काळात बहादूर शाह या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने किल्ल्याचं मजबूतीकरण केले. त्यावेळी हा भक्कम बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला आणि आतील बाजूस 2 शिलालेख आहेत. रंगीन दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला भक्कम खांबावर तोललेल्या कमानदार ओऱ्या आहेत. या कमानदार छतावर पूर्वी चुन्यात कोरीव काम केलेले होते व त्यात रंग भरलेले होते, म्हणून या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले होते. पण पुरातत्व खात्याने दुरुस्ती करताना येथे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे केवळ उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आपल्याला नक्षीचा एक रंगीत तुकडा पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष दिसतात. यात
नाकापासून डोक्यापर्यंतचा भाग, पावलं, बीजपूर्वक फळ धरलेले हात दिसतात. 1960 मध्ये कंधारजवळ असलेल्या मानसपुरी गावातील श्री मानसपुरे यांच्या शेतात हे अवशेष मिळाले होते. राष्ट्रकूट कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रफळाची ही मूर्ती असावी असा अंदाज आहे. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाच्या मूर्ती, पार्श्वनाथाची मूर्ती व इतर अनेक मूर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची मूर्ती बसवलेली आहे. ती मूर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली बुरुजात एक वास्तू दिसते. त्याचा दरवाजा 3 फूट व रुंदी 2 फूट आहे. या वास्तूत एक भुयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहीरखाना म्हणून वापरण्यात येत होती. त्यावरूनच महाल काली बुरुजाला धनबुरुज असे नंतर नाव पडले. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मस्जिदीचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव व महादेव यांनी या ठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मशीद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार बुजवून त्या ठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशद्वार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार बुजवले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली नागशिल्पे आपल्याला आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबी 50 फूट, रुंदी 25 फूट आहे. मशिदीवर 3 घुमट आहेत आणि फारसी भाषेतील शिलालेख आहे. मशिदीसमोर 15 फूट लांब, 15 फूट रुंद व 4 फूट खोल तलाव आहे. या तलावाच्या मागच्या बाजूला शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. ते बंद करून त्या ठिकाणी 2 मजली महाल बांधलेला आहे. चुन्याचा घाणा, जातं आणि शिवलिंग आहे. जिन्याने अंबारी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फेरबांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली 15 फूट लांब बांगडी तोफ आहे. तोफेला दोन्ही बाजूला गोलाकार कडी आहेत. अंबरी बुरुजावरून फांजीवर उतरून दक्षिण दिशेकडे चालत जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतल्या वास्तू दिसतात. अंबरी बुरुज पासून दुसऱ्या बुरुजापर्यंत एक खोली आहे. पुढे गेल्यावर फांजीला लागून डाव्या बाजूला एक उद्ध्वस्त वास्तू आहे. तो शाही हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह आहे. किल्ल्यातील राणी महालात आणि राजवाड्यातील स्नानगृह आहेत. त्या व्यतिरिक्त हे स्नानगृह बांधलेले आहे. यात पाणी आणण्यासाठी तांब्याचे नळ वापरलेले आहेत. ते आजही आपणाला पाहायला मिळतात. स्नानगृह पाहून परत फांजीवर येऊन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पुढच्या बुरुजावर खोली आहे. त्याच्या पुढील बुरुज दर्गा बुरुज या नावाने ओळखला जातो. कारण या बुरुजाच्या खाली खंदकात एका उंचवट्यावर दर्गा बांधलेला आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरून पाणी आणण्यासाठी केलेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो. दर्गा बुरुजावरून फांजीवर उतरल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून एक वास्तूचे छत दिसते. या छताला 9 गोल आकाराची 3 फूट व्यासाची तोंड दिसतात. हे किल्ल्यावरचे कैदखाना आहेत. त्याची उंची 20 फूट आहे. यात कैद्यांना वरूनच सोडले जात असे. तसेच कैद्यांना अन्न पाणी या ठिकाणाहून सोडण्यात येत असे. कैदखाने पाहून परत फांजीवर येऊन दक्षिण तटबंदीतील शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. हा बुरुज बहादरपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याचं नाव बहादरपूर बुरुज आहे. बुरुजावर एक खोली व तोफ आहे. बुरुजावरून खाली उतरून आत फांजीवरून पूर्वेला चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून कैदखाना आणि त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीला लागून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर एक 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद प्रवेशद्वार दिसते. या ठिकाणी किल्ल्यावरील धान्य कोठार आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये कमानी असलेली 8 दालने आहेत. अंबरखान्यात हवा खेळती राहावी यासाठी 3 फूट उंचीचे व 2 फूट रुंदीचे झरोके आहेत. वास्तूच्या बाहेर पहारेकऱ्यांसाठी 3 खोल्या आहेत. अंबरखान्याची वास्तू इंग्रजी एल आकाराची असून पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण तटबंदीला समांतर बांधलेली आहे. अंबरखाना पाहून परत फांजीवर पुढे
चालायला सुरुवात केल्यावर पूर्व तटबंदीच्या शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. या बुरुजाचे नाव मानसपुरी बुरुज आहे. मानसपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. मानसपूर बुरुजावर एक तोफ आणि एक खोली आहे. या बुरुजावरून उतरून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजाखाली एक खोली आहे. त्यावर एक फारसी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. बुरुजावरून फांजीवर उतरून चालत गेल्यावर उत्तर टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. बुरुजासमोर तटबंदीला लागून 3 मजली राणी महालाचे अवशेष आहेत. राणी महालात जाण्यासाठी फांजीवरून जिना आहे. पुढे एक प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर एक कमानदार बोळ आहे. त्याच्या शेवटी पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर आपला राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. या ठिकाणी अनेक दालन, त्यातील कोनाडे, हौद, स्नानगृह, शौचालय, त्या तांब्याच्या नळाद्वारे खेळवलेले पाणी पाहायला मिळते. राणी महालाच्या पुढे राजमहल शहाबुरुजापर्यंत पसरलेला आहे. राजमहालातून शहाबुरुजावर चढून जाताना 2 कमानी असलेले छोटी प्रवेशद्वार आहेत. एक फारसी शिलालेख आहे. बुरुजावर चढून गेल्यावर दुसरा शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ खाली करून उभी ठेवलेली आहे. शहाबुरुज पाहून परत राणी महालात येऊन खाली उतरणाऱ्या पायऱ्याच्या वाटेने पुन्हा 2 प्रवेशद्वार आहेत. राजमहल, राणीमहल ही महत्त्वाची ठिकाणे दोन्ही बुरुज आणि इतर किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी सर्व दिशांना प्रवेशद्वार ठेवलेले आहेत. खाली उतरल्यावर आपण मानसपुरीहून मिळालेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत तेथे पोहोचतो. या ठिकाणी आपल्या किल्ल्याची तटबंदीवरून संपूर्ण प्रदक्षिणा होते. शहाबुरुजाच्या पायथ्यापाशी आणि जिन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष आहेत. राजमहालात आणि राणीमहालात काम करणारे अधिकारी आणि नोकर वर्गासाठी या वास्तू बांधलेल्या असाव्यात. तटबंदीवरून किल्ला पाहिल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू पाहण्यासाठी रंगीन दरवाजाच्या समोरच्या भागात जावे. या ठिकाणी एक चौकोनी विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या परिसरात झालेल्या उत्खननात येथे सार्वजनिक हमामखाना असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या बाजूला जी 2 मजली उद्ध्वस्त वास्तू दिसते ती नक्षी महाल या नावाने ओळखली जाते. या महालात 5 हौद व स्नानगृह व शौचालय यांच्या वेगळ्या वास्तू आहेत. हा महल मुघल सरदार बहादूर खानाने बांधला होता. नक्षी महालाच्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण एका उद्यानात पोहोचतो. या जागी शाही उद्यान होते. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळाद्वारे पाणी खेळून कारंजी उडवली जात. हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसऱ्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. ते राजाबाग प्रवेशद्वार या नावाने ओळखले जाते. हे सुंदर बांधणीचे प्रवेशद्वार राष्ट्रकूट काळातले असून त्या काळी त्यावर दोन्ही बाजूने दरवाजे शिल्प होते. दरवाजा दुरुस्त करता पुरातत्व खात्याने ती शिल्प काढून टाकली. व्याघ्र दरवाजाच्या बाजूला शीश महल आहे. हा महाल उत्तराभिमुख असून 2 मजली आहे. हा महाल 15 फूट लांब 10 फूट रुंद आहे. या महालात अनेक कोनाडे, देवळ्या चुन्यात कोरलेल्या आहेत. यात विविध रंगाच्या काचा आरसे बसून हा महाल सजवण्यात आला होता. या महालाच्या पूर्व भिंतीवर एक पाण्याचा छोटा कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला होता. त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळ आतल्या बाजूला बसवलेला आहे. या ठिकाणी लावलेल्या काचा आणि आरशामुळे या महालाला शीश महल हे नाव पडले. शीश महल पाहून वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद दिसतो. तर डाव्या बाजूला अनेक कमानी असलेले इंग्रजी एल आकाराचे दारू कोठार आहे. त्यात अनेक आकाराचे तोफगोळे पडलेले पाहायला मिळतात. दारू कोठार पाहून आल्या मार्गाने वाघ दरवाजापाशी यावे. वाघ दरवाजातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला दर्गा आहे. ही वास्तू 10 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 10 फूट उंच आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. ही एक सुफी संताची कबर आहे, पण ती कोणाची आहे ती सांगता येत नाही.